Hello friends, welcome in Learn with Sanu, and today's subject is history, and today we are also going to continue the chapter Applied History, and today is part 3rd. So welcome in today's lecture. So this is the 3rd chapter Applied History, and from last 3 videos, last 2 parts I have given this information. Still applied history and our present. So today is part of 3.4, and today we are going to learning the management of cultural and natural heritage. Now here is a cultural heritage and heritage. So it is in the form of human creation. It is in 2 types of tangible and intangible. सो कल्चरल हेरिटेज हे 2 पार्ट्समध्ये डिवाइड आहे. तर टँजिबल आणि इनटँजिबल. आता टँजिबल आणि इनटँजिबल म्हणजे काय आहे की आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल तर इकडे फर्स्ट पार्ट आणि इकडे सेकंड पार्ट. सो टँजिबल कल्चरल हेरिटेज आपण आज स्टडी करणार आहोत. दिस इज अ टाईप ऑफ कल्चरल हेरिटेज इन्क्लूड्स एन्शियंट साइट्स, बिल्डिंग्स, आर्टिफॅक्ट्स, मॅन्युस्क्रिप्ट्स, स्कल्पचर्स, पेंटिंग्स अँड एक्सेट्रा. म्हणजे टँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये काय आपण फाईंड करतो की त्याच्यामध्ये आपल्याला एन्शियंट साइट्स असतील, बिल्डिंग्स असतील, आर्टिफॅक्ट्स असतील, मॅन्युस्क्रिप्ट्स असतील, कल्चरल आणि स्कल्पचर्स असतील, पेंटिंग्स असतील, हे आपण टँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये आपण फाईंड करतो. आणि इनटँजिबलमध्ये आपण काय सर्च करतो की इनटँजिबल कल्चरल हेरिटेज. याच्यात काय काय लक्ष ठेवायचं आहे मी तुम्हाला तेवढंच सांगते. लास्टली व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं एक छोटे पॉईंट्स देईल काढून, ते तुम्ही लक्षात ठेवा. तर सेकंड पॉईंट आहे इनटँजिबल कल्चरल हेरिटेज. दिस टाईप ऑफ कल्चरल हेरिटेज इन्क्लूड्स द फॉलोइंग थिंग्स: ओरल ट्रॅडिशन अँड देअर लँग्वेज. ओरल ट्रॅडिशन म्हणजे काय आहे? आता ओरल ट्रॅडिशन असतं म्हणजे जे आपलं ओरली असतं, ते फोल्क सॉंग्स असतील किंवा पोवाडाज असतील, बाल सॉंग्स असतील, आणि लँग्वेजेस असतील मराठी, हिंदी, उर्दू एक्सेट्रा. ज्या काही लँग्वेज असतील त्या इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये येतात. ट्रॅडिशनल नॉलेज असतं. ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे एक इंडिया आहे, इंडियाचं जसं कल्चर आहे तर त्याच्याबद्दल जे नॉलेज असतं, म्हणजे आपण जे फेस्टिवल्स वगैरे सेलिब्रेट करतो त्याच्याबद्दलचं जे नॉलेज असतं ते त्याच्यात इन्क्लूड होतं. सोशल कस्टम्स अँड द रिच्युअल्स ऑफ द सेलिब्रेटिंग फेस्टिवल्स. मी आत्ताच बोलले ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे सोशल कस्टम्स अँड रिच्युअल्स ऑफ द, म्हणजे जे आपण काही फेस्टिवल्स साजरा करतो आपल्या इंडियन कल्चरमध्ये, तर त्याच्यामध्ये त्या फेस्टिवल्समध्ये रिच्युअल्स म्हणजे ज्या काही संस्कृती आहे, परंपरा आहे, त्या म्हणजे आपण इथून मागे पण आपण आपल्या ॲन्सेस्टर्सकडून शिकत आलेलो आहोत आणि अजूनसुद्धा आपण त्या परंपरांचं पालन करत आहोत. याला सोशल कस्टम्स अँड रिच्युअल्स ऑफ द सेलिब्रेटिंग फेस्टिवल्स असं म्हटलं जाईल. आणि स्टाईल ऑफ परफॉर्मिंग आर्ट. स्टाईल ऑफ परफॉर्मिंग आर्ट म्हणजे आता काय आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं हे चालतं लावणी. लावणी म्हणजे काय? हा एक डान्स आहे. डान्स म्हणजे हा आर्ट झाला. आर्टमध्ये ड्रॉइंग येईल, डान्स येईल, जे कोणते टॅलेंट्स असतील ते त्या ज्या पर्टिक्युलर प्लेसेसचे जे फेमस झालेले असतील ते त्याला आर्ट आपण म्हणू शकतो. आणि त्यांचे जे परफॉर्मिंग स्टाईल्स आहेत ते सुद्धा कशामध्ये प्रेझेंट होतात, तर इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये. सर्टेन ट्रॅडिशनल स्किल्स म्हणजे ह्या सगळ्या ज्या ट्रॅडिशनल स्किल्स आहे, आत्ताच आपण बोललो की ह्या वेगवेगळ्या स्किल्स आहे आणि त्याच्यात आपण ते स्किल्स आपण एका रूढी परंपरेनुसार मांडतोय, त्याला ट्रॅडिशनल स्किल्स असं बोललं जाईल. आणि कम्युनिटीज ग्रुप्स हू प्रेझेंट सच ट्रॅडिशन्स, कस्टम्स अँड स्किल्स. कम्युनिटीज म्हणजे असे काही वेगवेगळे संस्था असतील किंवा असे वेगवेगळे ग्रुप्स असतील, ते हे ट्रॅडिशन्स, कस्टम्स, स्किल्स म्हणजे या ट्रॅडिशन सांस्कृतिक परंपरांचा रूढी वारसा पुढे चालवण्यासाठी हे काही कम्युनिटीज ग्रुप्स काम करत आहेत. हे सगळं कशामध्ये मोडलं जाईल, तर टँजिबल कल्चरलमध्ये मोडलं जाईल. सो प्लीज नोट दिस बिकॉज दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी खरं सांगते हे खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही वाचलं, नीट समजून घेतलं तरी हे नीट लक्षात राहतं.
Okay, I hope you understand this. And now second is B, natural heritage. The natural heritage, okay, घ्यायचं next. Then the concept of natural heritage gives importance to the through of biodiversity. It includes the following things: fauna, flora, ecology, and demographic characteristic, which is crucial for sustaining the flora and fauna of the particular region. म्हणजे नॅचरल हेरिटेजमध्ये काय आहे तर नैसर्गिक जे संसाधने आहेत त्याच्याबद्दल माहिती. फौना म्हणजे ॲनिमल्स आणि फ्लोरा म्हणजे प्लांट्स. हे जे इकोलॉजिकल जिओग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्याबद्दल जी माहिती आहे ती म्हणजे हे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स फ्लोरा आणि फौनासाठी आपलं इकोलॉजिकल डेव्हलपमेंट कशी आहे हे सगळं त्याच्यामध्ये मोडलं जातं. इट इज इसेन्शियल फॉर बेनिफिट्स ऑफ फ्युचर जनरेशन टू प्रिझर्व आवर हेरिटेज. युनेस्को, the global organization has announced some directive with the objective of the promoting the cultural and the natural heritage. म्हणजे हे जे युनेस्को आहे हे कशासाठी फ्लोरा अँड फौना और द नॅचरल डायव्हर्सिटी इफेक्ट्स और इकोलॉजिकल थिंग्स याच्यासाठी काम कोण करतं? युनेस्को काम करतो. आणि प्रमोटिंग द कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज म्हणजे ह्या सर्वांचा वारसा पुढे चालवण्यासाठी युनेस्कोची टीम पूर्ण काम करत असते. ऑन द बेसिस ऑफ दोज directives, list of sites and traditions are declared as world heritage. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना लिस्ट ऑफ साईट्स ऑफ ट्रेडिशन्स ह्या सगळ्यांना डिक्लेअर काय केलेलं आहे? वर्ल्ड हेरिटेज या नावाने ह्या सर्वांनी डिक्लेअर केलेलं आहे. द लिस्ट ऑफ युनेस्को वर्ल्ड्स नॅचरल हेरिटेज म्हणजे युनेस्कोला दुसऱ्या शब्दात काय म्हटलं जातं? वर्ल्ड नॅचरल हेरिटेज. नाव इन्क्लूड्स वेस्टर्न घाट्स, द कास प्लूटो in the district सातारा and also the part of western घाट्स. म्हणजे युनेस्को हे कुठे कुठे इन्क्ल्यूड आहेत तर वेस्टर्न घाट्समध्ये कास प्लूटोला तुम्ही गेल्याच असतील, सातारामध्ये आहेत बघा. आणि हा कोणता वेस्टर्न घाट्सचा पार्ट आहे. सो आय होप दॅट यू अंडरस्टँड दिस ऑल्सो पार्ट. अँड मी नक्कीच पुढचा व्हिडिओ पण लवकर शेअर करेल. जर तुम्हाला माझी टीचिंग समजतच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनल अजून नवीन आहे, प्रयत्न फक्त एवढाच की म्हणजे ज्या मुलांना खरंच गरज वाटते त्या मुलांपर्यंत हे माझी शिकवणी गेली पाहिजे. प्लीज तुम्ही अशा लोकांना शेअर करा. थँक्यू.